आणि त्याचा पाठलाग करायचा आहे. धनंजय यांचा फुल टॉस बॉल. भावेश यांनी मात्र या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे. पहिल्याच बॉलवर षटकार खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखीन एक भावेश नाईक यांच्या बॅट मधून आलेला बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. वा भावेश नाईकचं देखील या ठिकाणी चांगलं कमबॅक होत आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर आलेले 2 मोठे. नो बॉल अंपायर या ठिकाणी घोषित करतायत. या स्ट्रोकला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळलेत आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. मॅच मधील रंगत वाढताना पाहायला मिळते. आणखीन एक 4 धावांवाला फटका भावेश नाईक या ठिकाणी खेळतायत. या ओव्हरमध्ये मात्र धावा आलेल्या आहेत. मिळत आहेत. आणखीन एक बिग हिट. भावेश नाईक हवाई हल्ला केलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 साठी पाठवलाय. 48. आणखीन एक स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. भावेश नाईकची आक्रमण सुरू झालेली आहेत. थोड्या वेळापूर्वी स्ट्रगल करणारा संघ आता थोडासा वरचढ होऊ पाहतोय, कारण जो प्रमुख गोलंदाज आहे त्याच्यावरच हल्ला चढवलाय. आता जर पाहिलं 15 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल पुल सक्सेसफुल. 6 धावांसाठीचा फटका येताना पाहिलं. टायमिंग शॉट काय जबरदस्त या ठिकाणी लेन बॉल पिक करताना पाहायला मिळत आहेत आणि थोडेसे आखूड टप्प्याचे देखील काही चेंडू पाहायला मिळाले. प्रॉपर बॉडी पोझिशन बनवली आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. धावसंख्या झाली होती. गोलंदाज ज्यांनी पहिलं ओव्हर चांगली टाकली होती, या ओव्हरमध्ये मात्र 3 षटकार त्यांच्या विरुद्ध आलेले आहेत. भावेश नाईक यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी पाठवलाय. काय बॅटिंग केली आहे या ओव्हरमध्ये. भावेश जर पाहिलं तर तुटून पडले अक्षरशः आणि या ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार देखील येताना पाहायला मिळाला आणि थोडंसं दूर वाटणारं लक्ष या 2 ओव्हरमध्ये आता जवळ वाटू लागलेलं आहे. 66 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. एक चांगलं षटक पाहिजे. 1 शतकाच्या उंबरठ्यावर. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवतायत आणि या मॅचला जर पाहिलं तर 5 चेंडू राखून जिंकलेला आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपक चव्हाण आणि कंपनी. आणि भावेश नाईकने या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक ठोकलेलं आहे. 53 धावांची नाबाद खेळी आपल्या टीमला 89 धावांचा पाठलाग करत असताना 5 चेंडू राखून हा सामना जिंकला गेलेला आहे. ऋषी सर आणि आपली टीम सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलात. आपले विशेष कौतुक. पुढल्या मॅचेससाठी शुभेच्छा असतील. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आता आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विरुद्ध स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर असा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पार पडला जाईल. भावेश नाईक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस